नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज छान अशी दिवसाची सुरुवात झाली। सुरुवात म्हणण्यापेक्षा दुपारच्या वेळी व्हिडिओ करायला घेतला होता। इथे मी मुखवास बनवायला घेतलं होतं। बडीशोप भाजून घेतली आधी, मग थोडेसे तीळ, त्यानंतर जवस आणि हा ओवा आणि प्लस याच्यामध्ये धनाडाळ सुद्धा मी मिक्स केली होती। त्यानंतर थोडंसं मीठ आणि काळं मीठ वगैरे घालून हे मुखवास छान तयार केलं होतं। आता हे मुखवास थोडासा वेळ काढून बनवलेलं भारी पडतं, कारण बाहेरून आपण विकत आणलं तर ते अगदी थोडंसं होतं आणि घरचं बनवलं की म्हणजे भरपूर सारे इन्ग्रेडियंट आपण टाकतो आणि ते भरपूर बनून जातं। फक्त हे बनवल्यानंतर मात्र एक छोट्या बरणीमध्ये वरती काढायचं आणि बाकीचं जे बनवलेलं असतं मोठं ते आपण लपून ठेवायचं। लपूनच ठेवावं लागतं, कारण ते एवढं छान बनतं ना की घरातले सगळे इकडून तिकडून आले की तेच खात असतात आणि मग ते लगेच संपून जातं। त्यानंतर बाहेरून पण कोणी येणार असलं की त्यांना पण सुद्धा आवडतं। फक्त खाली बडीशोप देण्यापेक्षा हे असं बनवलं की जरा छान लागतं। इथे मी ते बनवून घेतलं होतं अशा प्रकारे, बडीशोप सगळं मिक्स करून, तीळ वगैरे, आणि यातून चांगले इन्ग्रेडियंट पण आपल्या पोटात जातात। जवस वगैरे आपल्याला फायदेशीरच असतं खाण्यासाठी, तीळ वगैरे पण खाल्लेच पाहिजे, त्यामुळे छान होतं। आता इथे मी पाण्यामध्ये थोडं मीठ मिक्स केलं आणि त्याला मिक्स करून ही जे आपण बनवलं होतं मुखवास याच्यावरती टाकलं। कोणी कोणी याच्यामध्ये हळद पण घालतं, पण आम्हाला तेवढी नाही आवडत हळद वगैरे। पिवळं काही मला बनवायचं नव्हतं, जसं आहे तसंच नॅचरल कलर त्याचा। ते दिसण्यासाठी हळदीचा कलर, हळद टाकली की थोडंसं पिवळसर कलरचं छान बनतं। हे थोडं ओलसर केलं आणि त्याला परत 5-10 म्हणजे जोपर्यंत ओलावा त्यातला कमी होत नाही, मॉइश्चर कमी होत नाही, तोपर्यंत त्याला थोडंसं तव्यामध्ये परत फ्राय करून घ्यायला लागतं। मग ते सुकल्यानंतर थंड करून बरणीमध्ये भरायला लागतं। आता इथे मी पिठाचं पाणी टाकलं आहे त्याच्यावरती थोडं, नंतर त्याला सगळीकडे लावून घेतलं व्यवस्थित। ते गरमच होते सगळं भाजलेलं, त्यामुळे इथे मी चमच्यानेच त्याला मिक्स करत होते। मग परत पॅन गरम केला आणि त्याच्यामध्ये ते टाकलं आणि त्याला थोडंसं सुकवून घेतलं। मग परत त्याला ताटामध्ये काढून थंड करायला ठेवलं होतं। तर इथे मी त्याला सुकवत होते। त्याच्यामध्ये मॉइश्चर दिसतं आपल्याला बऱ्यापैकी, असतं त्याच्यामध्ये, कारण आपण पाणी वापरलेलं ना, त्यामुळं खराब वगैरे तसं काही होत नाही, पण मिठामुळे थोडीशी चव येते आणि त्याच्यामध्ये प्लस मी काळं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। ते काय माहिती याच्यामध्ये मी दाखवलं की नाही, पण टाकलं होतं मी काळं मीठसुद्धा, ते पण छान चव देतं एक, त्याने पण पचनक्रिया चांगली होते आणि ज्यांचं हार्मोन्स वगैरे इम्बॅलन्स असतात ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतं। आता माझ्या बाबतीत तरी तसंच आहे, त्यामुळेच मी एवढं अट्टाहासाने बनवलं, नाहीतर आपण आळशीपणा करण्यात एक नंबर असतो। त्यानंतर इथे मला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती, कारण आता स्कूल चालू होणार आहेत, त्यामुळे टिफिनसाठी एखाद्या वेळेस नाही भाज्या आवडल्या तर हा ऑप्शन असतो। परत थोडंसं ज्याला स्पायसी खायचं असतं घरामध्ये त्याच्यासाठी मिरच्यांची सुद्धा चटणी मी इथे पुढे बनवायला घेणार होते। मी कमी गॅसवर इथे शेंगदाणे भाजून घेतले, थोडासा कूट करून ठेवायचा होता आणि शेंगदाण्याची चटणी पण मला बनवायची होती। आता शेंगदाण्याची चटणी बनवताना त्याच्यामध्ये प्लस तीळ पण मी ॲड केले होते, म्हणजे थोडंसं पावडर करून, की छान चटणी बनती म्हणून। त्यानंतर इथे मी बडीशोपची पावडर बनवून ठेवली। आता मिक्सर लावले म्हटल्यावर सगळे दुपारची एक्स्ट्राची कामं करून घ्यायची होती। बडीशोपची पावडर बनवली, कारण बडीशोपची पाणी आणि जिरा पावडर प्लस खडीसाखर हे असं सकाळच्या रुटीनमध्ये मी घेत असते रोज सकाळी उठल्यानंतर। गार पाण्यातच घेते, गरम पाण्यात नाही, पण ते पिल्यानंतर म्हणजे थोडंसं पोटामधली उष्णता कमी वगैरे होते आणि थायरॉईडचं वगैरे थोडी कमी होऊन जातं असं मला सांगितलं होतं आणि याने खरंच खूप फरक पडतो, कारण हे चवीला पण छान लागतं आणि दिवसभर एकदम फ्रेश वाटतं पिल्यानंतर पाणी। चहाच्या अगोदर अर्धा तास हे घ्यायचं आणि नंतर मग चहा वगैरे आपण घेऊ शकतो, असं काही नाही, कारण मी तो स्किप नाही करू शकत। खरं तर तो स्किप केलेलाच बरा असतो, सगळं माहिती आहे। आता सगळं आपल्याला पण माहिती आहे की ते नको हे करायला, घातक आहे, पण तरी आपल्याकडून नाही कंट्रोलमध्ये होत। त्याबरोबर मी इथे बडीशोपच्या पावडरमध्ये जिरा पावडर काढली, ती पण मिक्स केली दोन्ही मिळून, आणि हा 1 चमचा आणि खडीसाखरच्या पावडरचा 1 चमचा, हे दोन्ही मिळून आपल्याला म्हणजे सकाळी सकाळी मी घेत असते रोज। म्हटलं आता मिक्सर लावलं आहे तर वेलची पावडर पण बनवून ठेवूया, कारण की वेलची पावडर पण शक्यतोवर लागतेच। आता थोड्या दिवसात धोंडे वगैरे बनवायला लागेल तर ती लागणारच होती बनवायला, त्यामुळे इथे वेलची मी थोडीशी भाजून घेतली आणि टकरासकटच त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं थोडं साखर घालून, कारण ती साल वगैरे काढा, परत मधला गाभा, मग ती खूप त्याचा वास पण जातो। सालीसकट टाकली ना की ते पण पोटामध्ये जातं आणि सगळं सोलण्याचा पण त्रास नको आणि काहीच नको।
शेंगदाणे इथे मी थंड करायला ठेवले होते भाजल्यानंतर. मग इथे वेलची पावडर घेतली, ती पण भाजून घेतली छानपैकी. त्याला काहीच नाही, साधी नॉर्मल कढईमध्ये कमी गॅसवरती भाजायची असते. भाजल्यानंतर त्याची पावडर एकदम बारीक बनते पेस्ट. आणि थोडी साखर ॲड करायची. नंतर छोट्या बरणीमध्ये भरून ठेवायची, लागेल तेव्हा यूज करायची. आता म्हणतात वास वगैरे जातो त्याचा, पण नाही जात वास वगैरे, असतो जसा आहे तसा. आता मी तर यूज करते आणि बरेच दिवस जाते. लागत असेल तर थोडी कच्ची पण ठेवायची साईडला काढून, कारण कधीतरी आपल्याला अख्खी वेलची लागते कशामध्ये, पूजेमध्ये किंवा मग कुठे न्यायचं असेल प्रवासामध्ये वगैरे, तर त्या पण अख्ख्या मी बाजूला काढल्या आणि अर्ध्या पॉकेटचे इथं मी हे केलं होतं. आता हे सगळं ना ग्रेव्ही काढत असताना मिक्सरचं थोडंसं भांडं लीक आहे, त्यामुळे ते खाली सांडतं. म्हणून ते मिक्सरला असा जुगाड केलेला आहे, थोडा कपडा वगैरे घातलेले आहेत, म्हणजे जेणेकरून फक्त वरचे कपडे घालून त्याला काढून वॉश करता येईल. आतलं मिक्सर साफ करायला खूप कठीण जातं. इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली. सोलून शेंगदाणे थोडे परत त्याच्यामध्ये मिरची पावडर, तिखट, जिरं मिक्स करून घेतलं आणि ही तिळाची पावडर इथे मी ॲड केली होती. त्यानंतर चटणी कुटून घेतली ती. नंतर मला बनवायची होती मिरच्याची चटणी, त्यासाठी ते भाजले, पण एवढी तिखट झाली की परत मला हेच करता नाही आलं शूट. इथे संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी वरण भात, कांद्याची चटणी आणि भाकरी मी इथे बनवल्या होत्या. कांद्याची शेंगदाण्याचं कूट घालून छानपैकी अशी चटणी बनवली. बनवताना काहीच शूट केलं नाही आणि अशा छानपैकी मस्त भाकरी बनवल्या होत्या सगळ्यांसाठी. एवढ्याच भाकरी बस होत होत्या, कारण वरण भातच सगळ्यांना खायचं होतं. मग आमची पिल्लू घेऊन आली होती ते कॅरम. तिच्या मामाने तिला हा गिफ्ट दिला होता धोंड्याच्या निमित्ताने. ती खुश होती तो कॅरम बघून. तो म्हटला कपड्यांपेक्षा तेच बरं. नंतर हा दुपारचा व्हिडिओ होता. दुपारी थोडं पाणीपुरी खायचं मूड झाला होता सगळ्यांचा. मग आधी पाणीपुरी बनवायला घेतली होती घरीच, कारण बाहेर आताच गेलं की 30 रुपयाला एक प्लेट पाणीपुरी भेटते आणि एका प्लेटमध्ये कुणाचंच पोट भरत नाही, कारण हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ असतो. मोस्ट ऑफ मुलींच्या आवडीचा पदार्थ हा आहे, त्याच्यामुळे मी ते बनवत होते. ही मुलींना दिली. प्रत्येकीला वेगळी वेगळी बनवून हवी होती, कुणाला तिखट, कुणाला गोड. मग सगळ्यांसाठी वेगळं वेगळं पाणी असं बनवलं होतं घरीच, चटणी वगैरे आणून. आणि घरी बनवली, सगळ्यांना खायची म्हटल्यावरती घरी बनवलेलीच बरी. आता एक दोघांना खायची म्हटलं तर बाहेर सर्वांसाठी अशाच पद्धतीने आपण घरी बनवू शकतो. चला तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.